शिवरायांचे मावळे आम्ही दुबयामा समजू नका, शिवरायांचे मावळे आम्ही दुबयामा समजू नका, चिंध्या चिंध्या करून टाकून नाग आमचा करू नका. विदर्भाची कन्या, मराठाची शिशू, साधवाची कन्या, भोसलेची सूर राहिली, तिने एक नाही तर दोन छत्रपती घडवले. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सर्व धर्मांना समान न्याय देणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य ज्यांनी आपल्या छातीवर पेरून धरलं आणि जगामध्ये एकही लढाई न राहणारा राजा म्हणजे कोणी ठिकाणी ज्यांनी नोंद होती ते स्वातंत्र्यवीर संस्कृत पंडित छत्रपती संभाजी महाराज. 100 दिवस तरी होऊन करण्यापेक्षा एक वाव होऊन जगा, अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध बंद करून उभा राहा असे सांगणारे विश्वराच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सत्य अहिंसा प्रेम यांच्या जीवावर अशा जनावरांच्या करता शांततेचा सिद्धांत मानणारे तथागत सुंदर गौतम बुद्ध. 1.5 दिवस शाळा 14 कादंबऱ्या 32 कथा आणि शेकडो सवाले आणि छत्रपती शिवरायांच्या बळाला त्यांचे इतिहास जाऊन राहिला. ते लोकशाही काळीकरांना अंतर होतात. शिवरायांचे खरे म्हणून संत तुकाराम महाराज ते सगळ्यात प्रथम माणसात सोडा असे सांगणारे संत गाडगे महाराज. बुद्धिमान माणसे त्यांना वेळी वा चुकलेली किंवा वायागिरी म्हणतात, ती मुलं क्रांती घडवतात असं हसावं सांगणारे त्यांनी आपली तारुण्य आपली जवानी या देशाला स्वाधीन केली ते वीर भगतसिंग. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज त्यांच्यामुळे हा देशाच्या राष्ट्रपती पदावर एकटी घेतली. त्यांच्यामुळे तुम्ही आम्ही आज शिकत आहोत. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा या फुले दाम्पत्यांना आणि या महामानवांना, महापुरुषांना आणि महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो. मेरी कलम मेरे जज्बातों में इनकी वाकिफ है, मेरी कलम मेरे जज्बातों में इनकी वाकिफ है, इश्क लिखना चाहूँ तो इनकलाब होती है. 19 फेब्रुवारी 2015 रोजी शिवजयंतीनिमित्त आपण आज जमलो आहोत. तर शिवजयंती साजरी करणे म्हणजे ते काय करणे, डीजे लावून दारू घेऊन कुत्र्यासारखे रस्त्यावर नाचणे म्हणजे शिवजयंती नव्हे, तर महापुरुष डोक्यावर घेऊन निर्वाची गोष्ट नसून ती आपल्या डोक्यात घालण्याची गोष्ट आहे. हे जर आपल्या मुलीला जर समजलं तर आपला भारत देश महासत्ता काढायची राहणार नाही. एवढं सांगू इच्छितो. समाजसेवा समाज प्रबोधन म्हणजे काय, भिकाऱ्याला भीक देणे सेवा झाली आणि भिकाऱ्याला वेळेत देणे हे समाज प्रबोधन झालं. आपण छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आज इथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तरी मी वेळ कमी असल्यामुळे सातारा वेळ सांगून जातो की दरवर्षीप्रमाणे आपण जसा वार्षिक स्नेह संमेलन साजरा करतो तसं न चुकता न राहता दरवर्षीप्रमाणे शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आणि मी इथे थांबतो. हंसते हंसते वो फांसी के तख्तों पे चढ़ गए, हंसते हंसते वो फांसी के तख्तों पे चढ़ गए, हमें भगत सिंह याद रहा मगर हम हंसते हंसते जो फांसी के तख्तों पे चढ़ गए, हमें हरि सिंह याद रहा मगर हम भगत सिंह को भूल